दुसऱ्या एपिसोडमध्ये आपण बघतोय बाळशास्त्री जांभेकर. मागच्या लेक्चरमध्ये आपण ऑलरेडी माहिती पाहिली होती नाना जगन्नाथ शंकरशेट यांच्याविषयीची. आता आपल्या सेकंड लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत बाळशास्त्री जांभेकर यांच्याविषयीची माहिती. जन्म 6 जानेवारी. जन्म आपल्यापैकी खूप लोकांना माहिती असला पाहिजे, कारण 6 जानेवारी हा यांच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा दिवस आहे. 6 तारीख 6 जानेवारीची, कारण याच वर्षी म्हणजे याच दिवशी यांचा जन्म झाला होता 6 जानेवारी. आणि 6 जानेवारी हाच दिवस आहे की त्यांनी पहिले मराठीतले वृत्तपत्र याच दिवशी सुरू केले. दोन्ही गोष्टी 6 जानेवारीलाच आहेत, म्हणूनच यांचा जन्मदिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो, पाळला जातो. तर अशा बाळशास्त्री जांभेकर विषयीची माहिती पाहायची आहे. जन्म 6 जानेवारी 1812. पोंभुर्ले नावाचं ठिकाण आहे, त्या ठिकाणी यांचा जन्म झाला होता, पोंभुर्ले या ठिकाणी. आणि हे पोंभुर्ले आपल्याला भेटतं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पोंभुर्ले या ठिकाणी यांचा जन्म आहे बाळशास्त्री जांभेकर यांचा. वडील गंगाधर शास्त्री होते, आईचं नाव होतं सगुणाबाई. अत्यंत गरीब कुटुंबामध्ये यांचा जन्म झालेला होता बाळशास्त्री जांभेकर यांचा. पण गरीब कुटुंबात जरी जन्म झाला असला तरी लहानपणापासून यांना एका विशिष्ट नावाने ओळखलं जात, आणि ते नाव होतं बाल बृहस्पती. याचं रिझन असं होतं की अति हुशार होते, अति जास्त हुशार होते. परिणामतः यांचे शिक्षक यांना लाडाने बाल बृहस्पती असं म्हटलं जात किंवा असे म्हणायचे. दुसरी गोष्ट, उन्हपुरं फक्त 34 वर्षाचं आयुष्य बाळशास्त्रींना लाभलं, पण या 34 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी केलेली कामं खूप मोठी आहेत. मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र यांनी सुरू केलं होतं. पुढे चालून दिग्दर्शनची सुरुवात यांनीच केली. दर्पण, दिग्दर्शन यांनी सुरू केलं. यांच्या आयुष्यामध्ये खूप विरोध पण झाला. एक अतिशय महत्त्वपूर्ण प्रकरण यांच्या आयुष्यात घडलं होतं, ते म्हणजे श्रीपती शेषाद्री प्रकरण. हेही यांच्याशी संबंधित आहे, बाळशास्त्री जांभेकरांशी संबंधित आहे. इतिहासकार आहेत. समाज तुम्ही नीट समजून घेतलात तर शैक्षणिक कार्यामध्ये खूप मोठं बहुमोल योगदान यांनी दिलंय, आणि सरकारतर्फे अनेक मोठ्या मोठ्या पदांवर शैक्षणिक कामं यांच्या काळामध्ये घडून आलेली आहेत. तर असे बाळशास्त्री जांभेकर यांच्याविषयीची माहिती आहे. आपण सुरुवातीला सांगितलं की आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची होती, अतिशय गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेले होते. त्यामुळं यांचे पण अति हुशार. त्यामुळे तुम्ही नीट पाहिलं तर यांचं प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी सदाशिवराव छत्रे यांनी घेतली होती. जे सदाशिवराव छत्रे मागच्या लेक्चरमध्ये आपण सांगत होतो की सदाशिवराव छत्रे हे नाना जगन्नाथ शंकरशेट यांचे सहकारी होते आणि एक महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे समाजसुधारक आहेत. त्या सदाशिवराव छत्रे यांनीच यांच्या प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी घेतली होती. आणि सदाशिवराव छत्रे यांच्यामुळेच बाळशास्त्री जांभेकर शिक्षण घेण्यासाठी त्यांनी सुरुवात केली. लहानपणापासून अतिशय हुशार होते म्हणून त्यांचे शिक्षक त्यांना बाल बृहस्पती म्हणत अभ्यास करण्याचे म्हणजे खूप बराच काळ रात्रभर अभ्यास करत असत. एक यांच्या बाबतीत म्हटलं जातं की झोप लागू नये म्हणून हे शेंडीला दोरी बांधत, म्हणजे डुलकी आली तर ते दुखलं पाहिजे, त्रास झाला पाहिजे, म्हणजे झोप उडाली पाहिजे, यासाठी MPSCच्या विद्यार्थ्यांनी ही ट्रिक वापरायला अडचण नसावी. ठीक आहे, तर बिलकुल तुम्ही ॲज इट इज केसांना बांधू शकता, नो प्रॉब्लेम, काय अडचण नाही. ठीक आहे, महिलांना अडचण येणार नाही या बाबतीत नक्की आहे, पुरुषांच्या बाबतीत अडचण येऊ शकते. चला ठीक आहे, तर बाळशास्त्री जांभेकर त्यांच्या बाबतीत पण होतं. तर यांच्या बाबतीत पण एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला मानता येतो किंवा समजतो की बाळशास्त्री जांभेकरांनी 2 महत्त्वपूर्ण कामं केलेली आहेत. एक महत्त्वपूर्ण काम यांच्या बाबतीतलं आहे ते म्हणजे वर्तमानपत्रांना, मराठी वर्तमानपत्रांची सुरुवात यांच्या काळामध्ये तुम्हाला दिसून येते. आणि दुसरं महत्त्वाचं काम यांच्या काळामध्ये आणखी एक आढळून येतं ते म्हणजे सामाजिक सुधारणांमध्ये सुद्धा यांचा सहभाग तुम्हाला दिसतो. हे तुम्हाला समकालीन आहेत नाना जगन्नाथ शंकरशेट यांना. तुम्ही नीट यांच्या बाबतीत बघितलं तर दादाभाई नौरोजी घ्या पुढे चालून, किंवा डॉक्टर भाऊदाजी लाड घ्या, हे यांचे विद्यार्थी आहेत. म्हणजे बाळशास्त्री जांभेकरांचे ते विद्यार्थी होते. तर एक मोठी पर्सनॅलिटी होती आणि अतिशय महत्त्वपूर्ण सामाजिक कार्यामध्ये आणि शैक्षणिक कार्यामध्ये खूप भरीव योगदान यांनी दिलं फक्त 34 वर्षाच्या आयुष्यामध्ये. तर आपण सुरुवातीला सांगितलं की प्राथमिक शिक्षण सदाशिवराव छत्रे यांच्या मदतीनं कंप्लीट झालं. अतिशय हुशार होते, पण इंग्रजी शिक्षण घेण्याची आवड, पण इंग्रजी शिक्षणासाठी त्यांना मुंबईला जावं लागलं. त्यांच्या मामाकडे ते जाऊन राहत. मामांची परिस्थिती अतिशय गरिबीचीच होती, पण मुंबईमध्ये जेव्हा ते इंग्रजी शिक्षण घेत होते त्याचवेळी बाळशास्त्री जांभेकरांनी शिक्षण घेत असताना ते असं होतं की गणित विषय तर यांचा हातखंड असलेला विषय होता. त्यामुळे शिक्षण घेत असतानाच ते काय करायचे, आपल्या खालच्या वर्गातील विद्यार्थ्यांना स्वतः शिकवायचे, आणि त्यासाठी यांचे शिक्षक त्यांना प्रति महिना 15 रुपये वेतन द्यायचे. म्हणजे शिक्षण या पद्धतीनं कंप्लीट केलेलं आहे.
की आपल्या जे समजा जरी यांनी आपण सांगू की 6वीच्या वर्गात असतील तर 5वीच्या विद्यार्थ्यांना गणित शिकवायचे आणि त्यातून ते 15 रुपये असे त्यांना मिळायचे आणि त्यावर त्यांनी आपलं शिक्षण पुढे जाऊन कंप्लीट केलेलं आहे. अतिशय हुशार. जर तुम्ही नीट समजून घेतलात तर बाळशास्त्री जांभेकर लहानपणापासूनच नवीन नवीन भाषा शिकण्याचं आणि नवीन भाषेतील ज्ञान मिळवण्याचं एक वेळ यांना होतं. त्यामुळं अशी खूप कमी भाषा असतील ज्या यांना माहिती नसतील. मग आपल्या त्यावेळच्या भारतातील देशी भाषा असू द्या का विदेशी भाषा असू द्या, इव्हन तुम्ही पाहाल मराठीत तर बिलकुल मराठी भाषेमध्ये तर यांचा म्हणजे खूप मोठा हातखंडा होता. संस्कृत, गुजराती, इंग्रजी, विशेष म्हणजे बंगाली, फ्रेंच, फारसी, लॅटिन, कानडी या सगळ्या अशा भाषा यांना अवगत होत्या. या भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. इव्हन फ्रेंच भाषेवर तर यांचं एवढं प्रभुत्व होतं की त्यावेळेला फ्रान्सच्या राजाने यांना फ्रेंच भाषेवरच्या प्रभुत्वासाठी यांचा सत्कार केलेला होता. म्हणजे केला म्हणजे डायरेक्टली काय फ्रान्सला गेले नव्हते, पण फ्रान्समधून यांच्यासाठी गौरवोद्गार त्यांनी काढलेले होते. तर अशा पद्धतीनं एक नवीन नवीन भाषा शिकणारा हा व्यक्ती होता. बाळशास्त्री जांभेकर होते. 1825 मुंबईमध्ये आले. मुंबईमध्ये इंग्रजी भाषेत शिक्षण सुरू केलं. शिक्षण करण्यासाठी पण पैसा नसल्याच्यामुळे खालच्या वर्गातील विद्यार्थ्यांना काय करत असत, शिकवत असत आणि यातून 15 रुपये त्यांना मिळत असत. 1830 शिक्षण कंप्लीट झाल्याच्या नंतर वयाच्या तुम्ही नीट पहा 18वं वर्ष. 1830 म्हणजे यांचा जन्मच आहे कधी हो, 1812चा. 1830 म्हणजे 18 वर्षाचे असताना बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी, मी आता मागच्या लेक्चरमध्ये आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे की बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना नाना जगन्नाथ शंकर शेट यांनी केली होती. आणि याचा मूळ उद्देश काय की बॉम्बे प्रांतामध्ये शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे आणि शिक्षणाचा प्रसार करून भारतीय लोकांना शिक्षण मिळावं यासाठी शाळा उघडणे आणि भारतीय लोकांमध्ये शिक्षण घेण्यासंदर्भामध्ये जनजागृती निर्माण करणे हा मूळ उद्देश होता. कशाचा? बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचा. आणि या 1830 मध्ये हे म्हणजे बाळशास्त्री जांभेकर बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे काय बनले होते? डेप्युटी सेक्रेटरी बनले आणि पुढे चालून त्यांनी सेक्रेटरी म्हणून पण याचं काम केलेलं आहे. आणि यांच्याच काळामध्ये या सोसायटीच्या अंतर्गत अनेक ठिकाणी शाळा या स्थापन करण्यात आल्या. इव्हन म्हणजे या शाळांमध्ये आपण काय शिकवलं पाहिजे हा सिलेबस यांनी स्वतः तयार केलेला होता. म्हणजे या पद्धतीचं एक खूप म्हणजे 18व्या 19व्या वर्षीची काम आहेत यांची. सामाजिक कार्याची सुरुवात 17-18व्या वर्षीपासून झालेली आहे त्यांच्या. तर मध्यंतरीच्या या सगळ्या काळांमध्ये त्यांनी अनेक भाषा अवगत केलेल्या होत्या. इव्हन तुम्ही म्हणाल तर आध्यात्मिक व्यक्तिमत्वाचा व्यक्ती होते. लहानपणीच त्यांनी संत रामदास असतील, तुकाराम असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, या सगळ्याच्या सगळे जे महाराज आहेत यांनी जे साहित्य तयार केलं या साहित्यांचा अभ्यास लहानपणीच केलेला होता. पुराणे, वेद, पंचकाव्य, गीता पठन, पदपठन हे जे म्हणजे भारतीय संस्कृतीशी संबंधित असणारी जी ग्रंथ आहेत हे त्यांनी मुखद्वत केलेले होते त्या काळामध्ये. याच्यावर खूप मोठं प्रभुत्व होतं. तर अशा पद्धतीची एक आपण म्हणाल की अतिशय मोठी व्यक्तिमत्वाचा हा व्यक्ती होता. दुसरी महत्वाची गोष्ट यांच्या बाबतीमध्ये आणखी एक आपल्याला आढळून येते की 18व्या वर्षी ते काय बनले होते? बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी. आणि बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी अंतर्गत भारतामध्ये भारतीय म्हणजे मूळ बॉम्बे प्रांतामध्ये महाराष्ट्रातील लोकांना शिक्षण प्रसार करण्यासाठी यांचं योगदान खूप मोठं आहे. त्याच्यानंतर 1832 अक्कलकोटच्या राजपुत्राचे ते शिक्षक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. अक्कलकोटच्या हे सरकार नियुक्त होते. सरकारने यांची नियुक्ती केली होती. आणि इथंच असताना बघा जेव्हा ते अक्कलकोटच्या राजपुत्राचे शिक्षक म्हणून राहिले 2 वर्ष, या काळामध्ये त्यांनी कानडी भाषा शिकली होती. म्हणजे ते जिथं जात आहेत तिथली भाषा ते अवगत करतायत, आहे का नाही? तर हे पण एक लक्षात असू द्या. पुढे चालून तुम्हाला दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्या बाबतीत आढळते. ते जावळा आहे का नाही त्या ठिकाणचे जे राजपुत्र होते त्यांचे शिक्षक ते होते. त्यामुळे कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. म्हणजे बाळशास्त्री जांभेकर हे तुम्हाला कुठले दिसतात? अक्कलकोटच्या जे काही राजपुत्र आहेत त्यांचे एक सरकार नियुक्त शिक्षक आहेत. आणि पुढे चालून दादोबा पांडुरंग तर्खडकर पण तुम्हाला ते जावळा संस्थानामधले जे राजपुत्र होते त्यांचे शिक्षक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. ठीक आहे. तर हे एक लक्षात असलं पाहिजे. 1832 एकूण मध्यंतरीच्या 2 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी राजपुत्राचे शिक्षक म्हणून काम केलं. इथं असतानाच कानडी भाषा शिकली. म्हणजे ते ज्या वातावरणात जायचे ती भाषा ते शिकून घ्यायचे. आणि भाषा शिकण्याचं एवढं मोठं या काळामध्येच तुम्हाला माहिती असेल 1830-32च्या काळामध्ये याच्या अगोदरच्याच काळात त्यांच्यावर राजाराम मोहन राय यांचा खूप मोठा प्रभाव आहे. त्यामुळे मला बाळशास्त्री जांभेकर राजाराम मोहन राय यांना आपले गुरु मानायचे. बरं, विशेष गोष्ट कोणती होती की कधीही बाळशास्त्री जांभेकर आणि राजाराम मोहन राय यांची भेट झालेली नाहीये.
पण तरीही त्यांना गुरु मानायचे. कारण राजाराम मोहन राय यांनी सतीप्रथा घ्या, ज्या काही सामाजिक सुधारणा केल्या, ती प्रेरणा यांनी घेतलेली आहे राजाराम मोहन रायांकडनं. राजाराम मोहन राय, तुम्हाला आपल्याला माहिती आहे की बंगाली भाषेमधून खूप मोठं लिखाण राजाराम मोहन राय यांनी केलं. तर त्यांचं हे त्यांना गुरु मानत. मग आपल्या गुरुनी जे काही लिहिलंय ते आपल्याला समजलं पाहिजे. आणि त्यांच्या विचाराचे पाईक आहेत, परिणामतः त्यांचे विचार आपल्याला समजावे. पण राजाराम मोहन राय यांनी त्यांचं बरंचसं साहित्य बंगाली भाषेत लिहिलं, यांना भाषा माहिती नाही. मग राजाराम मोहन राय यांचं साहित्य शिकण्यासाठी बंगाली भाषा यांनी शिकून घेतली. म्हणजे तुम्ही बघा, ज्या वातावरणात चालले, जे नवीन करायचे ती भाषा अवगत करत गेले ते. राजाराम मोहन राय यांना ते गुरु मानत, बंगाली भाषा त्यामुळेच ते शिकलेले आहेत. मध्यंतरीच्या काळामध्ये अक्कलकोटच्या राजपुत्राचे शिक्षक म्हणून काम केलं. यांच्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती होती, तर ती म्हणजे सगळ्यात महत्वाची 6 जानेवारी 1832चा दिवस. 6 जानेवारी 1832 तुम्ही नीट पाहिलं असेल तर हे काय आहे, या दिवशी मराठी भाषेतील पहिल्या वर्तमानपत्राची सुरुवात यांनी केली. आणि हे वर्तमानपत्र होतं, हे वृत्तपत्र होतं, हे एक पाक्षिक होतं. सुरुवातीला काही 4 महिने जवळपास हे पाक्षिक म्हणून हे वृत्तपत्र त्यांनी उघडलं होतं किंवा सुरू केलं होतं. आणि पुढे याच पाक्षिकाचं रूपांतर त्यांनी साप्ताहिकामध्ये केलं. आणि या वृत्तपत्राचं नाव होतं दर्पण. इन शॉर्ट, दर्पण म्हणजे काय हो, आरसा आहे ना. तर हे दर्पण नावाचं पहिलं पाक्षिक यांनी सुरू केलं. म्हणजे सुरुवातीचे 4 महिने पाक्षिक म्हणून चाललेलं आहे. नंतरच्या काळामध्ये हेच वृत्तपत्र काय म्हणून काम झालेलं आहे, एक साप्ताहिक म्हणून काम झालेलं आहे. ठीक आहे. विशेष मग तुम्ही की बॉम्बे प्रांतामध्ये वृत्तपत्र नव्हती का हो? बिलकुल, बॉम्बे प्रांतामध्ये वृत्तपत्र होती. ठीक आहे ना. द बॉम्बे हेरॉल्डची तुम्ही स्थापना पहा, मागचीच आहे, जवळपास 1780-81च्या काळामध्ये. म्हणजे वृत्तपत्र बॉम्बेमध्ये आहेत, पण सगळीच्या सगळी वृत्तपत्र ही इंग्रजी भाषेतली होती. मराठी भाषेतून एक काही वृत्तपत्र नव्हतं. तर मराठी भाषेतून पहिलं वृत्तपत्र यांनी 6 जानेवारी 1832ला सुरू केलं आणि त्याचं नाव होतं दर्पण. दर्पणच्या बाबतीमध्ये 2-3 महत्वाच्या गोष्टी लक्षात असू द्या. सुरुवातीला हे काय आहे, पाक्षिक आहे. 4 महिन्यानंतर हेच वृत्तपत्र काय आहे, साप्ताहिक आहे. किती दिवस चाललं, तर हे बघा 1832 मध्ये सुरू आहे आणि 1840 पर्यंत हे वृत्तपत्र चाललं होतं. ठीक आहे ना. म्हणजे याचं सर्क्युलेशन किती होतं, तर याचं सर्क्युलेशन होतं 300 म्हणजे काय, याच्या 300 प्रती निघायच्या. तुम्ही सर 300 प्रती म्हणजे खूप कमी आहेत ना, पण त्या काळामध्ये 300 प्रती म्हणजे खूप पॉप्युलर वृत्तपत्र आहे ते. आलं का लक्षात. याचा वार्षिक देणगी असायची 6 रुपये. म्हणजे 6 रुपये वर्षाचे भरा आणि तुम्हाला आम्ही हे वृत्तपत्र साप्ताहिक हे तुमच्यापर्यंत पाठवून देऊ, पोचू. बरं, या वृत्तपत्राचं एक वैशिष्ट्य आहे. आपल्यापैकी खूप लोकांना वाटतं की वृत्तपत्र मराठी आहे. हो, मराठी आहे, पण हे वृत्तपत्र द्वैभाषिक होतं. द्वैभाषिक म्हणजे काय, ऍट अ सेम टाइम 2 भाषेतनं निघायचं. आता इमॅजिन करा, हे एक वृत्तपत्र आहे, तर या वृत्तपत्राच्या अर्ध्या बाजूकडं इंग्रजी भाषा होती आणि अर्ध्या बाजूकडं त्याचंच भाषांतर, इकडं जे काही छापलंय त्याचंच भाषांतर इकडं मराठीमध्ये असायचं, नाही का नाही. म्हणजे आपण म्हणायला मानतो की पण हे 100% पूर्णतः मराठी वृत्तपत्र नव्हतं. याचे म्हणजे वृत्तपत्राचे 2 भाग असायचे. एक भाग इंग्रजी भाषेतून छापला जायचा आणि त्याच्या बाजूला दुसरा भाग त्याचंच भाषांतर बाजूला मराठी भाषेतनं असायचं. तर अशा पद्धतीचं हे वृत्तपत्र यांनी सुरू केलेलं होतं. ठीक आहे ना. दर्पण म्हणजे वृत्तपत्राची साईज म्हटलं तर 19x19 म्हणजे 29 लांबी 29 रुंदी, या पद्धतीचं वृत्तपत्राची साईज सुद्धा होती. 8 पानाचं वृत्तपत्र असायचं. आपण सुरुवातीला सांगितलं 8 पानी वृत्तपत्र होतं. आणि वार्षिक देणगी किती आहे याची, वार्षिक वर्गणी किती आहे, 6 रुपये आहे का नाही. आणि टोटल याच्या किती प्रती निघायच्या, त्याचा खप किती होता, तर 300 प्रतींचा खप याचा असायचा. 300 प्रती म्हणजे त्या काळामध्ये खूप जास्त असायचा. हे सर्क्युलेशन खूप जास्त आहे, हे खप खूप जास्त आहे. महाराष्ट्रातलं आपल्याला तर मागे मी सांगितलं द बॉम्बे हेरॉल्ड हे पहिलं वृत्तपत्र आहे, पण ते इंग्रजी भाषेत नाही, मराठी भाषेतनं पहिलं वृत्तपत्र यांनी सुरू केलेलं होतं आणि ते होतं दर्पण. आलं लक्षामध्ये. दर्पणच्या बाबतीत महत्वाचा मुद्दा आणखी एक लक्षात ठेवा. 26 जून 1840 दर्पणची शेवटची आवृत्ती निघाली होती आणि त्याच्यानंतर दर्पण हे वृत्तपत्र त्यांना काय करावं लागलं, बंद करावं लागलं. म्हणजे 26 जून 1840ला दर्पणची काय झालेली आहे, शेवटची आवृत्ती निघाली आहे. त्याच्यानंतर हे वृत्तपत्र काय करण्यात आलं होतं, बंद करण्यात. पण मूळ काम काय, कसं काय वृत्तपत्र चालू केलं, म्हणजे पैसा कमावणे हा उद्देश आहे का, बिलकुल नाही. दर्पणच्या पाठीमागे खूप काय उद्देश आहेत. बऱ्याचदा आयोग बोलता बोलता तुम्हाला विचारतो की दर्पण हे वृत्तपत्र बाळशास्त्री जांभे. आता इथपर्यंत तरी असे छाटछूट क्वेश्चन तर तुम्हाला आयोग कधी नाही विचारणार की मराठीतले पहिले वृत्तपत्र कोणते आहे किंवा मराठीतले पहिले वृत्तपत्र खालीलपैकी कोणी चालू केले. हा काळ तर गेला आता. तर आता तुम्हाला एक तुम्ही नीट पाहाल तर ब्रॉड माइंडेड क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातील. मग कोणते आहेत की दर्पणचे उद्देश खालीलपैकी काय आहेत, असे पण क्वेश्चन विचारले जातात. दर्पणच्या बाबतीमध्ये ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाहीत त्या विचारल्या जातील. ठीक आहे. दर्पण वृत्तपत्र सुरू करण्याच्या पाठीमागचा मूळ उद्देश काय,
कोणता उद्देश आहे दर्पण चालू करण्याच्या मागे? सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे की पाश्चिमात्य ज्ञान भारतीय लोकांना मिळणे. ठीक आहे, म्हणजे जे ब्रिटिश किंवा जे पश्चिमेकडील देश आहेत त्यांचं ज्ञान भारतीय लोकांपर्यंत पोहोचवणे. आणि म्हणूनच पाहते इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेतनं ते वृत्तपत्र चालू केलं. ठीक आहे, असं नाही की यांना इंग्रजी भाषा येत नव्हती. इंग्रजी भाषेमध्ये यांनी खूप प्रभुत्व मिळवलेलं आहे बाळशास्त्री जांभेकरांनी. पण भारतीय आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रीयन लोकांना इंग्रजी भाषेचं ज्ञान नाहीये. मग आपल्याला जे काही छापायचंय किंवा आपल्या मनातल्या ज्या काही भावना आहेत त्या भावना सरळ जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मराठीतून वृत्तपत्र काढण्याची आवश्यकता होती. आणि म्हणून मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र सुरू केलं. वृत्तपत्राचा उद्देश आहे की पाश्चिमात्य नॉलेज हे जे काही आहे ते भारतीय किंवा महाराष्ट्रीयन लोकांपर्यंत पोहोचवणे. भारतीयाची गरजच नाही, महाराष्ट्रीयन लोकांपर्यंत पोहोचवणे, कारण बॉम्बे प्रांतातलं आहे. हा मूळ उद्देश आहे. दुसरी गोष्ट अशी होती की भारतीय लोकांना त्यातल्या त्यात महाराष्ट्रीयन लोकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे. बाळशास्त्री जांभेकरांवर एक आरोप होतो, तसे तर अनेक समाजसुधारकांवर आरोप होतो की बरेचसे समाजसुधारक हे ब्रिटिश धार्जिणी आहेत. बाळशास्त्रींवर हा आरोप केला जातो. पण तुम्ही नीट समजून घ्याल तर बाळशास्त्री जांभेकरांनी हा 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 विचार का केला की दर्पण चालू करायचं? याचा पाठीमागचा एक उद्देश आहे त्यांचा की महाराष्ट्रीयन लोकांना स्वतःच्या हक्काची जाणीव निर्माण केली गेली पाहिजे. तुम्ही बऱ्याचदा पहा, काही लोक म्हणतात की बाळशास्त्री जांभेकर ब्रिटिश धार्जिणे होते. पण तुम्ही नीट समजून घ्या, जिथं कधी ब्रिटिशांच्या चुका झाल्या त्यांच्यावर आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून टीका करायला सुद्धा बाळशास्त्री कधी मागे राहिलेले नाही. टीका केलेल्या आहेत. म्हणजे असं काही जे म्हणतात की ब्रिटिश धार्जिणे मान्य आहे, त्यांनी अनेक सरकार नियुक्त त्यांनी कामं केलेली आहेत, नोकऱ्या केलेल्या आहेत. पण तरीही जिथं गरज आहे तिथं टीका पण केलेल्या आहेत ब्रिटिश सरकारवर. सरळ वृत्तपत्रामधनं या टीका केलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा एक उद्देश होता की महाराष्ट्रातील लोकांना इंग्रजी भाषेची ओळख करून देणे. हे वृत्तपत्र जे दर्पण आहे त्याचा आणखी एक उद्देश काय आहे की महाराष्ट्रातील लोकांना इंग्रजी भाषेची ओळख करून देणे. हे एवढे उद्देश आहेत दर्पणचे. हे सगळे दर्पणचे तुम्हाला उद्देश भेटून जातात. आता सिंपल आहे, वृत्तपत्र महाराष्ट्रातलं होतं, भाषा वगैरे सगळ्या गोष्टी चालायच्या. बरं, या वृत्तपत्राविषयी आणखी एक तुम्हाला माहिती असायला पाहिजे की द्विभाषी होतं. असं तर आपण ऑलरेडी सांगितलं की इंग्रजी आणि मराठी अशा दोन पद्धतीने वृत्तपत्र चालायचं. मग तुम्ही म्हणाल याच्यामध्ये मराठी भाषेतून कोण लिहिणार? तर मराठी भाषेतनं बाळशास्त्री जांभेकर लिहायचे. इंग्रजी भाषेतली माहिती कोण लिहिणार? तर ते लिहायचे डॉक्टर भाऊदाजी लाड. आणि विशेष म्हणजे भाऊदाजी लाड हे यांचे विद्यार्थी आहेत. ते म्हणाल कुठले विद्यार्थी आहेत? म्हणजे भाऊदाजी लाड तर आपण आता थोड्यापूर्वी सांगितलं की ग्रँड मेडिकल कॉलेजमधनं त्यांनी डिप्लोमा घेतला होता. ठीक आहे, मग ह्यांचे विद्यार्थी कुठे? मध्यंतरीच्या काळात तुम्हाला माहिती आहे का, बाळशास्त्री जांभेकर हे एल्फिन्स्टन कॉलेजचे पुढे गेल्यानंतर, इथून पुढे जेव्हा तुम्ही जाल 1834ला, दर्पणची सुरुवात कधी 1832ची आहे, 1834ला पुढे चालून बाळशास्त्री जांभेकर एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम केलेलं आहे, त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे. आणि जेव्हा बाळशास्त्री जांभेकर एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्राध्यापक होते त्यावेळी त्यांच्या विद्यार्थ्यांच्या मधले एक विद्यार्थी होते, जे अनेक विद्यार्थी आहेत, दादाबाई नौरोजी पण त्यांचे विद्यार्थी आहेत. बाळशास्त्री जांभेकर आणि दादाबाई नौरोजी यांना शिकवलेलं आहे. आणि तुम्ही पहा, एक कडी आहे हो. कशी आहे की बाळशास्त्री जांभेकर हे विज्ञाननिष्ठ होते. जसं आता आपण सांगितलं की नाना जगन्नाथ शंकर शेठ यांनी काय केलेलं आहे, पुढे चालल्यानंतर लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना आहे. कशासाठी आहे? विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे उद्देश आहे. आणि या सोसायटीशी रिलेटेड कोण आहेत? बाळशास्त्री जांभेकर आहेत. बाळशास्त्री जांभेकर सायन्स शिकवायचे, विशेष म्हणजे खगोलशास्त्र त्या काळामध्ये शिकवायचे. म्हणजे एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये जेव्हा ते असत 3 विषय शिकवायचे. एक गणित सब्जेक्ट होतं, त्यांचा हातखंड असलेला विषय होता. दुसरा होता खगोलशास्त्र आणि तिसरं होतं फिजिक्स, भौतिकशास्त्र शिकवायचे विद्यार्थ्यांना. आणि यांचे विद्यार्थी पहा पुढे डॉक्टर भाऊदाजी लाड, डॉक्टर दादाबाई नौरोजी आहेत. हे विज्ञाननिष्ठ हे जे नवीन कार्यकर्ते निर्माण करण्याचं काम कोणी केलेलं आहे? बाळशास्त्री जांभेकरांनी केलेलं आहे. 1832 मध्ये आपण सांगितलं दर्पण सुरू झालं. 1832 मध्येच त्यांनी आणखी एक काम केलं, इंग्लंड देशाची बखर लिहिली. अरे इंग्लंड देशाची बखर काय? जे ब्रिटिश भारतावर राज्य करतायत त्या ब्रिटिशांचा इतिहास आपल्याला माहिती पाहिजे ना. ते आले कुठनं, ते आहेत काय, त्यांचे मूळ उद्देश काय, त्यांचा इतिहास काय, हे भारतीय लोकांना समजावं म्हणून इंग्लंड देशाची बखर. कारण इंग्रजी भाषा माहिती नाही.
म्हणून हे काम, म्हणजे जे आपल्यावर राज्य करतायत त्यांचा इतिहास आपल्या लोकांना माहिती असला पाहिजे. ब्रिटिश भारतामध्ये आल्यानंतर ब्रिटिशांनी सगळ्यात पहिले काय केलेलं आहे, भारतीयांचा इतिहास शिकले ब्रिटिश, आणि त्यातूनच नंतर हे साम्राज्य विस्तार तुम्हाला दिसतो. मग जे ब्रिटिश आपल्यावर राज्य चालवत आहेत त्यांचा पण इतिहास आपल्याला माहिती पाहिजे. म्हणून 1832 इंग्लंड देशाची बखर, म्हणजे 1832 मध्ये तुम्ही काय बघताय, दर्पण आहे. 1832 मध्ये इंग्लंड देशाची बखर आहे. याचे 2 खंड होते या पुस्तकाचे, खंड 1 आणि खंड 2. हे लिहिले त्यांनी. 1834 मध्ये एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये ते असिस्टंट प्रोफेसर म्हणून कामाला लागले. 3 विषय शिकवत, गणित शिकवत, फिजिक्स शिकवत आणि खगोलशास्त्र शिकवत विद्यार्थ्यांना. अनेक विद्यार्थी त्यांच्या हाताखालनं गेलेले आहेत. आपण सुरुवातीला सांगितलं दादाभाई आहेत, डॉक्टर भाऊदाजी लाड आहेत, हे इथंच तुम्हाला भेटून जातात. म्हणजे एक विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण करण्याचं काम यांनी केलेलं होतं त्या काळामध्ये. 1835 मध्ये तुम्ही बघितलात तर त्यांनी ज्योतिषशास्त्र नावाचा ग्रंथ 1835 मध्ये लिहिला होता. बाल व्याकरण 1836 मध्ये लिहिलेलं आहे. इथून पुढे त्यांचे तुम्ही नीट बघून घ्या. साहित्यिक क्षेत्रामध्ये, साहित्यामध्ये सुद्धा मोठं योगदान आहे यांचं. 1837 मध्ये सार संग्रह नावाचं पुस्तक लिहिलं यांनी, सार संग्रह 1837 मध्ये. 1838 मध्ये नीतिकथा नावाचं पुस्तक लिहिलं, म्हणजे सार संग्रह, नीतिकथा, बाल व्याकरण, ज्योतिषशास्त्र, सगळ्या क्षेत्रावर साहित्य तयार करण्याचं काम बाळशास्त्रींनी केलेलं आहे. आणि मध्यंतरीच्या काळामध्ये आताच आपण सांगितलं 1840 मध्ये त्यांचं दर्पण बंद पडलं. मग दर्पण बंद पडल्याच्या नंतर थांबले का? नाही, लगेच 1840 मध्ये त्यांनी दिग्दर्शन नावाचं मराठी मासिक सुरू केलं. हे मासिक आहे, हे बघा कोणतं वृत्तपत्र काय होतं हे लक्षात असलं पाहिजे आपल्याला. पाक्षिक कोणतं आहे, मासिक कोणतं आहे, ठीक आहे ना, साप्ताहिक कोण आहे हे माहिती पाहिजे आपल्याला. तर आता जे त्यांनी सुरू केलं दिग्दर्शन, दिग्दर्शन काय हो, मासिक आहे, हे महिन्याला निघणार आहे. आणि दिग्दर्शन सुरू केलं. दिग्दर्शनचा उद्देश काय, दिग्दर्शन मध्ये तुम्हाला माहिती आहे का, सहसा बातम्या कमी छापायचे ते. दिग्दर्शन मधून भौतिकशास्त्र असेल, रसायनशास्त्र असेल, पदार्थ विज्ञान असेल, निसर्ग विज्ञान असेल, गणित असेल, व्याकरण असेल, इव्हन इतिहास असेल, याविषयीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवायची बाळशास्त्री दिग्दर्शन मधून. म्हणजे दिग्दर्शनचा मूळ उद्देश हा नाही बातम्या छापणे वगैरे वगैरे. दिग्दर्शनचा मूळ उद्देश आहे लोकांना म्हणजे डिफरंट ऑफ सब्जेक्ट्स आहेत, इतिहास आहे, भूगोल, भूगोलाचे वेगवेगळे मॅप त्याच्यामध्ये छापले जायचे, नकाशे छापले जायचे दिग्दर्शन मधून. इंग्लंडचा नकाशा दिग्दर्शन मधून त्यांनी छापलेला होता. तर वेगवेगळ्या विषयाची माहिती दिग्दर्शन मधून ते काय करायचं, छापत असत. आणि अशा पद्धतीनं त्यांनी दिग्दर्शन हे मासिक सुरू केलेलं होतं. आणि दिग्दर्शन चालवण्यामध्ये त्यांना कोणी मदत केलेली आहे, परत एकदा डॉक्टर भाऊदाजी लाड यांनी मदत केलेली आहे. म्हणजे दिग्दर्शन त्यांचे विद्यार्थी आहेत भाऊदाजी लाड, तर भाऊदाजी लाड हे यांनी मदत केलेली आहे कशाला, दिग्दर्शन मासिक चालवण्याला. कोणाला, बाळशास्त्री जांभेकरांना. म्हणजे विज्ञाननिष्ठ आकलन वाढवण्यासाठी दिग्दर्शनची सुरुवात आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे समाजामध्ये एक विज्ञाननिष्ठ आकलन वाढलं पाहिजे, कारण तत्कालीन समाज आणखीन भारतीय पाकस्यामध्ये आहे, त्याच अंधश्रद्धेच्या जोखडामध्ये आहे, शिक्षणाशी घेणं देणं नाहीये. आणि जरी विद्यार्थी शिकत असतील तरी त्याच जुनाट रूढी परंपरांना धरून शिकतात, हे कुठेतरी दूर सोडलं पाहिजे. आणि एक सायंटिफिक व्ह्यू विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केला गेला पाहिजे. या विचाराने कशाची स्थापना आहे, दिग्दर्शन, त्यासाठी सुरू केलेलं आहे त्यांनी. आणि बहुमुखी व्यक्तिमत्व आहे बाळशास्त्रींचं. आणि म्हणूनच 1840 ब्रिटिश सरकारने यांच्या बहुमुखी या योगदानाबद्दल आणि व्यक्तिमत्वाबद्दल ब्रिटिश सरकारने यांना जस्टिस ऑफ पीस ही पदवी दिलेली आहे. कारण सगळीकडे काम आहे. स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीमध्ये काम केलेलं आहे. बॉम्बे असोसिएशनमध्ये पुढे चालून ते आणखी तुम्हाला भेटतातच. एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून कामाला आहेतच. मध्यंतरीच्या काळात आपण सांगितलं दर्पण वृत्तपत्र आहे, दिग्दर्शन चालू आहे. बहुमुखी व्यक्तिमत्व होतं आणि या बहुमुखी व्यक्तिमत्वाचा गौरव म्हणून ब्रिटिश सरकारने जस्टिस ऑफ पीस यांना दिली. अशीच जस्टिस ऑफ पीस आपण थोड्यापूर्वी सांगितलं होतं. कोणाला दिली होती पहिल्या लेक्चरमध्ये, नाना शंकर शेठ यांना पण आहे जस्टिस ऑफ पीस. सेम यांना पण आहे. तुम्ही यांच्या बाबतीत सांगू शकता की महाराष्ट्रातले खरे आद्य सुधारक, समाज सुधारक आहेत नाना शंकर शेठ यांच्या सोबत. तुम्हाला सामाजिक सुधारणा तर कुठे काही दिसतच नाहीच.
एक सामाजिक सुधारणा तुम्ही तो करा. आणि एक मोठी आहे, यांच्या बाबतीमध्ये सगळ्यात मोठं नाव येतं 1840 मध्ये. कोणतं? श्रीपती शेषाद्री प्रकरण. काय होय श्रीपती शेषाद्री प्रकरण? आणि या प्रकरणामध्ये यांना भयंकर त्रास आहे बाळशास्त्री जांभेकरांना. बाळशास्त्री जांभेकरांचे एक विचार होते, परधर्मात गेलेल्या हिंदूंचं शुद्धीकरण करून त्याला परत हिंदू धर्मामध्ये आणलं पाहिजे, अशा विचाराचे होते बाळशास्त्री. म्हणजे त्यांचं म्हणणं काय होतं, जो व्यक्ती परधर्मात गेला हिंदू एखादा, त्याचं मन परिवर्तन करा आणि परत त्याला हिंदू धर्मामध्ये घ्या. म्हणजे शुद्धीकरण करून त्याला काय करा, परत हिंदू धर्मात घ्या. या विचाराचे कोण आहेत? बाळशास्त्री आहेत. आणि या सगळ्या गोष्टीमुळे जे प्रकरण घडून आलं त्यांच्या आयुष्यामध्ये ते आहे श्रीपती शेषाद्री प्रकरण. आपल्या अंबेजोगाईपाशी, अंबेजोगाईचे एक ब्राह्मण होते, त्यांचं नाव होतं गोविंद शेषाद्री. म्हणजे यांचं नाव आहे गोविंद शेषाद्री. या गोविंद शेषाद्री यांना 2 लेकरं होती, 2 मुलं. यापैकी एक होता नारायण आणि जो दुसरा होता तो होता श्रीपती. म्हणजे नारायण आणि श्रीपती अशी 2 लेकरं कोणाला येतं? गोविंदला. गोविंद श्रीपती यांना आहेत. मध्यंतरीच्या काळामध्ये काय झालं, ही दोन्ही लेकरं ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या शाळेमध्ये शिकायला गेली. आणि ख्रिश्चन मिशनऱ्याच्या शाळेमध्ये ही लेकरं शिकत असतानाच तो जो नारायण आहे, तो नारायण ख्रिश्चन धर्माकडे आकर्षित झाला आणि त्याने ख्रिश्चन धर्माची दीक्षा घेतली. नारायणने, आपल्या भावाने ख्रिश्चन धर्माची दीक्षा घेतली. आपल्या भावाने ख्रिश्चन धर्माची दीक्षा घेतली हे कळाल्याच्या नंतर तो जो छोटा भाऊ आहे श्रीपती, तोही लागला कामाला. म्हणजे तोही थोडा थोडा अट्रॅक्ट व्हायला लागला ख्रिश्चन धर्माकडे. मग तो ख्रिश्चन मिशनरी शाळेत तर जातच होता, ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या सोबत मुलांसोबत राहत होता, पण त्याने आणखी धर्म परिवर्तन केलं नव्हतं. हा, त्या नारायणनी धर्म परिवर्तन केलेलं, पण श्रीपतींनी धर्म परिवर्तन केलेलं नव्हतं. पण तो त्या रस्त्यावर होता. मग त्यावेळेस श्रीपती, जेव्हा हे कळालं त्याच्या वडिलांना, म्हणजे गोविंदला, गोविंद आले बाळशास्त्रीकडे आणि बाळशास्त्रींना सांगितलं की बघा असं असं लेकरू आहे, एका लेकरानं तर असं ऑलरेडी माझ्या काय केलेलं आहे, धर्म परिवर्तन करून त्याने ख्रिश्चन धर्म स्वीकारलाय. आता छोटं पण तिकडंच त्याच धर्म परिवर्तन करण्याच्या वाटेवर आहे, तुम्ही समजून सांगा. बाळशास्त्री जांभेकरांनी श्रीपती शेषाद्रीचं मन परिवर्तन केलं. आता मी परत एकदा शब्द वापरतोय की श्रीपती त्या रस्त्यावर होता धर्म परिवर्तनाच्या, पण त्याने आणखी धर्म परिवर्तन केलेलं नव्हतं. हे सगळं जेव्हा चालू झालं धर्म परिवर्तन करण्याची क्रिया, त्यावेळी सगळ्यात मोठा मुद्दा हा आला की बाळशास्त्रींनी सांगितलं, श्रीपतीला सांगितलं की बाबा तू धर्म परिवर्तन नको करू. त्याचं मन परिवर्तन केलं गेलं. तो नंतर म्हणला ठीक आहे मी धर्म परिवर्तन नाही करणार आता. पण तत्कालीन सनातनी जे ब्राह्मण होते त्यांनी सांगितलं की नाही, हा ख्रिश्चन मिशनऱ्यांसोबत राहिला, त्यांच्या शाळेमध्ये राहिला, त्यांच्या सोबत एका ठिकाणी राहिला, परिणाम हा हिंदू धर्मातून बहिष्कृत. म्हणजे याने इनडायरेक्टली धर्म परिवर्तन याचं झाल्यासारखंच आहे. म्हणजे ऍक्च्युअली श्रीपतीनं धर्मांतर केलेलं नव्हतं, पण तो त्या लोकांच्या घरात राहिला, त्या लोकांच्या सोबत राहिला, म्हणून त्याला सांगितलं की नाही, हा याचा पण धर्म बाटला, हा आता आपला नाहीये, हिंदू नाहीये. बाळशास्त्रींनी सांगितलं बिलकुल यानं धर्मांतर केलेलं नाही, पण जरी समजा यानं धर्मांतर केलं असेल तर मी याचं शुद्धीकरण करून घेतो. आणि मग बाळशास्त्री त्या श्रीपतीला घेऊन करवीर मठाचे जे शंकराचार्य आहेत आणि इतर जे मोठे मोठे तत्कालीन हिंदू धर्माचे साधू आहेत, म्हणजे करवीर पीठाचे जे काही शंकराचार्य असतील ते आहेत, इतर साधू आहेत, यांच्या मदतीनं त्यांनी श्रीपतीचं शुद्धीकरण केलं. आणि हे शुद्धीकरण केलं बरं, इथपर्यंत ठीक, शुद्धीकरण केलं, परत त्याला आणलं. आता तरी म्हटले बाळशास्त्री जांभेकर की बाबा बघा आता त्यानं शुद्धीकरण झालंय, आता हा हिंदू आहे. पण सनातनी कट्टर ब्राह्मणांनी सांगितलं बिलकुल नाही, याचं शुद्धीकरण आम्हाला मान्य नाही, हा हिंदू होऊच शकत नाही, हा आता ख्रिश्चन आहे. आणि ज्या बाळशास्त्री जांभेकरांनी याचं शुद्धीकरण करून आणलं त्यांना विरोध ब्राह्मणांनी चालू केला, सनातनींनी.
का? कारण तुम्ही काय केलं, याला हिंदू धर्मात घेतलं, म्हणजे याचं शुद्धीकरण केलं. परिणामतः बाळशास्त्री जांभेकरांना विरोध. किती विरोध हो? या प्रकरणामध्ये बाळशास्त्री जांभेकरांना तत्कालीन ब्राह्मण वर्गाने वाळीत टाकलं. प्रचंड मानसिक त्रास आहे. वाळीत टाकण्याची प्रक्रिया त्या काळात जास्त चालायची. वाळीत टाकणं काही सुखाचं नाही. कोणी याच्या घरी जाणार नाही, कोणी याच्या म्हणजे यांच्यासोबत बोलणार नाही, दुकानदार यांना काही विकणार नाही, इव्हन यांचे पाहुणे सुद्धा यांच्या जवळ जाणार नाहीत, म्हणजे यांच्या लेकरांचे लग्न करणे सुद्धा मुश्किल. बाळशास्त्री म्हणलं ठीक आहे, वाळीत तर वाळीत. ऐकणाऱ्यांमधले नव्हते. मग बाळशास्त्रींना सांगण्यात आलं तुम्ही काय करा, प्रायश्चित्त घ्या. बाळशास्त्रींनी सांगितलं बिलकुल प्रायश्चित्त नाही. मी काय वाईट केले का? मी शुद्धीकरण करूनच त्याला हिंदू धर्मात आणले ना. बरं मी काय एकट्याने शुद्धीकरण केले का? करवीर पीठाच्या शंकराचार्यांकडनं शुद्धीकरण करून आणलं. पण ब्राह्मण ऐकायला तयार नाहीत. परिणामतः यांच्यातला वाद वाढला आणि या वादातूनच यांना वाळीत टाकण्यात आलं. हे श्रीपती शेषाद्री प्रकरण आहे ते. म्हणजे श्रीपती गेला एकीकडे, त्याला बिचाऱ्याला टेन्शन नाही. सगळा त्रास दिला कोणाला? बाळशास्त्री जांभेकरांना देण्यात आला. अशा पद्धतीने हे प्रकरण त्यांच्या आयुष्यातलं एक महत्वाचं प्रकरण आहे. यावर ऑलरेडी क्वेश्चन आलेला आहे. श्रीपती शेषाद्री प्रकरण खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकाशी संबंधित आहे? तर ते कोणाशी आहे? बाळशास्त्री जांभेकरांशी संबंधित. 1840 श्रीपती शेषाद्री प्रकरणाच्या नंतरच आणखी आपण सांगितलं 41 याच काळामध्ये शिक्षकाच्या अध्यापन वर्गाचे संचालक ते बनले. आता हे काय पद आहे हो? शिक्षकांना शिकवणं म्हणजे ट्रेनिंग देतो ना आपण शिक्षकांना, बस हे शिक्षकांना ट्रेनिंग देण्यासाठीचे संचालक. त्यासाठीचे डायरेक्टर आहेत की बुवा शिक्षकांनी कसं शिकवलं पाहिजे, यासाठी जे विभाग आहे त्या विभागाचे डायरेक्टर आहेत. या पदावर काम केलेलं आहे. 1842 ते 1844 एज्युकेशनल इन्स्पेक्टर म्हणून काम आहे. आता एज्युकेशनल इन्स्पेक्टर काय भानगड आहे हो? तर बॉम्बे प्रांतामध्ये जे मराठी शाळा आहेत, बरे एज्युकेशनल इन्स्पेक्टर हे कोणते आहेत? बॉम्बे प्रांतामध्ये जेवढ्या काही मराठी शाळा आहेत त्या मराठी शाळांचे सरकार नियुक्त निरीक्षक म्हणजे एज्युकेशनल इन्स्पेक्टर म्हणून यांची निवड आहे. काम काय असायचं यांचं? काम असायचं बॉम्बे प्रांतातल्या सगळ्या मराठी शाळांवर देखरेख करणे. शिक्षण कसं चालू आहे, शिक्षण व्यवस्था कशी असली पाहिजे, हे एक काम यांच्याकडे देण्यात आलं होतं. हे सरकार नियुक्त होते ते. 1845 अतिशय महत्वाची घटना आहे. ज्ञानेश्वरीची पहिली मुद्रित आवृत्ती यांनी काढली. म्हणजे ज्ञानेश्वरी होती पण हस्तलिखित असायची. हस्तलिखित म्हणजे काय? त्या काळामध्ये एक हाताने, पण पहिल्यांदा ज्ञानेश्वरीची मुद्रित आवृत्ती काढण्याचं काम यांनीच केलेलं होतं. बाळशास्त्री जांभेकरांनी काढलं, छापली ज्ञानेश्वरी आणि लोकांपर्यंत पोहोचवण्यास मदत झाली. 1846 हिंदुस्थानचा इतिहास यांनी लिहिला. म्हणजे ऐतिहासिक दृष्ट्या सुद्धा पहा, इंग्लंड देशाची बखर आहे. आता हिंदुस्थानचा इतिहास आहे. हिंदुस्थानचा इतिहास तुम्हाला माहिती आहे, इतिहासासाठी यांनी हे भटकत अनेक ऐतिहासिक ठिकाणी जाऊन तिथं काही पुरावे मिळतात का यासाठी ते वेगवेगळ्या ठिकाणी जात. म्हणजे इतिहास एका ठिकाणी बसून लिहित नसत, तत्कालीन अनेक ऐतिहासिक ठिकाणी जात. आणि यातच तुम्हाला माहिती असेल की 17 मे 1846 कोकणामध्ये बनेश्वर नावाचं एक ठिकाण आहे आणि या बनेश्वर इथं इतिहासातील काही ताम्रपटांचा अभ्यास करण्यासाठी ते गेलेले होते 1846 मध्ये. म्हणजे इतिहासाचं लेखन चालू होतं आणि काही ताम्रपट आहेत असं त्यांना कळालं बनेश्वरला. परिणामतः बनेश्वरला गेले आणि बनेश्वरला गेलेले असतानाच ताम्रपटाचा अभ्यास करत असतानाच तिथं आजारी पडले अचानक. आणि त्या आजारपणातच अवघ्या वयाच्या 34व्या वर्षी 17 मे 1846 बाळशास्त्री जांभेकरांचा मृत्यू बनेश्वर या ठिकाणी. उन्हपुरं 34 वर्षाचं आयुष्य आहे, जास्तीचं नाहीये. पण या 34व्या वर्षात मोठी कामं आहेत. श्रीपती शेषाद्री प्रकरण आहे. तुम्हाला आणखी यांची कामं सांगायची झाली तर इथंच हे सगळं संपत का हो? नाही, तर यांच्या कामाची मोठी लिस्ट आहे. मी सुरुवातीलाच सांगितलं, इतिहासावरचे अनेक शिलालेख यांनी शोधले, ताम्रपटाचा अभ्यास केला. महाराष्ट्रातील अनेक शिलालेख आणि ताम्रपटाचा अभ्यास करून त्यावरचं लेखन रॉयल एज्युकेशन सोसायटी रॉयल एशियाटिक सोसायटीला पाठवलं आणि रॉयल एशियाटिक सोसायटीने यांच्या या लेखनाचा विचार करून त्यांचं लेखन
त्यांनी तिथं छापलं. आणि त्यांचं जे रॉयल एशियाटिक सोसायटीचं त्रैमासिक असतं, त्या त्रैमासिकामध्ये यांनी जे ऐतिहासिक माहिती कलेक्ट करून पाठवली ती छापण्यात आली. आणि असे असणारे ते पहिले भारतीय आहेत की रॉयल एशियाटिक सोसायटीमध्ये माहिती प्रसिद्ध होणारे हे पहिले माहिती आहेत, भारतीय आहेत की यांची माहिती यांनी काढलेली इतिहासातली माहिती कुठे छापण्यात आली होती? रॉयल एशियाटिक सोसायटीच्या त्रैमासिकात छापण्यात आली होती. आणि अशी माहिती ज्यांची छापली असे ते फर्स्ट इंडियन होते, पहिले भारतीय होते. मध्यंतरीच्या काळात मी सांगितलं तुम्हाला खगोलशास्त्राचा पण यांचा अभ्यास होता. तुम्ही पाहाल जिओग्राफिकल सोसायटीचे मुंबई शाखेचे सदस्य होते. जिओग्राफिकल सोसायटी मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे. कोणी स्थापन केलेली आहे? ही नाना शंकर शेठांनी स्थापन केलेली होती ना. तर त्या जिओग्राफिकल सोसायटीचे सदस्य होते. प्रशासनामध्ये भारतीयांना सामावून घेतलं पाहिजे ही मागणी करणारे बाळशास्त्री जांभेकर आहेत. ब्रिटिशांना मागणी करतायत की प्रशासनामध्ये तुम्ही सामावून घ्या भारतीयांना. आणि जेव्हा ब्रिटिशांनी या गोष्टीला नकार दिला तेव्हा ब्रिटिशांवर टीका करण्यासही यांनी मागे पुढे नाही पाहिले. दर्पण मधून ब्रिटिशांवर टीका आहे की कस काय तुम्ही भारतीयांना प्रशासनात सामावून घेणार नाही सांगा. त्यामुळे तुम्ही जे मी सुरुवातीला म्हटलं की ब्रिटिश धार्जिणे हे जे बिरुद यांच्या पुढे लागतंय त्याला सुद्धा कुठतरी छेद आहे की ब्रिटिश असले तर काय झालं, तुमचा नोकर असलं म्हणून काय झालं, पण तुमच्यावर टीका पण करेल. जिथं चुकाल तिथं टीका. कारण हा काळ तुम्ही पाहाल यांचा प्रशासनामध्ये युरोपियनीकरणाचा काळ आहे. म्हणजे ज्या प्रशासनाचं युरोपियनीकरण कोणी केलं होतं? लॉर्ड कॉर्नवॉलिस. म्हणजे नेमकं काय की प्रशासनामध्ये फक्त युरोपियन लोक असली पाहिजेत बा, भारतीय लोकच नको. का? कारण भारतीय लोक बुद्धीने कमी असतात, वर्णद्वेष पण आहे आणि स्वतःला ग्रेट समजण्याची ही ब्रिटिशांची प्रवृत्ती पण आहे की भारतीय लोक वंशानं पण कनिष्ठ आहेत आणि बुद्धीने कनिष्ठ आहेत, म्हणून या लोकांना प्रशासनामध्ये घ्यायचं नाही. पण आत्ता बाळशास्त्री म्हणतात आम्ही हुशार आहोत, बिलकुल आम्हाला काय झालं पाहिजे, तुम्ही प्रशासनात घेतलं पाहिजे. पण जेव्हा ब्रिटिशांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तेव्हा त्यांच्या विरोधामध्ये स्वतःच्या वर्तमानपत्रातनं काय केलं? यांनी टीका केली ब्रिटिशांवर. चुकीचं आहे म्हणून सांगितलं ब्रिटिशांवर. मी सुरुवातीला सांगितलं की फ्रेंच भाषेतल्या नैपुण्याबद्दल आणि फ्रेंच भाषेवर यांनी जे प्रभुत्व मिळवलं, फ्रान्सच्या राजानं यांचा सन्मान केला होता. असे पण हेच व्यक्ती होते. गणित असेल, खगोलशास्त्र असेल, ज्योतिषशास्त्र असेल, या सगळ्यांवर बघ, ज्योतिषशास्त्रावर पण प्रभाव आहे, खगोलशास्त्रावर पण. आणि खगोलशास्त्रावर खूप मोठा अभ्यास असल्याच्यामुळे ज्योतिषशास्त्रावरच्या अभ्यासामुळे कुलाबा वेधशाळेचे संचालक म्हणून यांची निवड करण्यात आली होती. कुलाबाला वेधशाळा होती तेव्हा, त्या कुलाबा वेधशाळेचे काय बनले होते? संचालक बनले होते. तुम्हाला आणखी एक यांच्याविषयीची माहिती सांगतो. मराठी भाषेचे सिलेबस यांनी तयार केला होता त्या काळात. म्हणजे काय, लेकरांना शिकवायचं काय शिकवायचं, मराठी भाषेचे शाळेत जे तुम्ही शिकवतात ती पाठ्यपुस्तक आहेत का नाही ती तयार करण्याचं काम यांनी केलेलं आहे. म्हणजे बॉम्बे प्रांतामध्ये शिक्षण जेव्हा प्रसार करायचा होता तेव्हा इतिहास, भूगोल, व्याकरण, गणित, छंदशास्त्र, नीतिशास्त्र या सगळ्या विषयाची पाठ्यपुस्तके यांनी तयार केली होती. बाळशास्त्री जांभेकरांनी पाठ्यपुस्तके सुद्धा तयार केली. आणि या प्रत्येक पाठ्यपुस्तकामध्ये त्यांचा एक उद्देश असायचा की विद्यार्थ्यांना असा सिलेबस तयार करून देऊ ज्याद्वारे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये विज्ञानाविषयी प्रेम तयार होईल. म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारा सिलेबस यांनी तयार केला होता तेव्हा. कारण आपण मागे सांगितली की तत्कालीन समाज हा विज्ञानाच्या पासून दूर आहे आणि म्हणून विज्ञाननिष्ठ पाठ्यपुस्तकांची निर्मिती यांनी केलेली. एक विषय नाहीये, इतिहासाची पुस्तकं यांनी लिहिली म्हणजे पाठ्यपुस्तकं तयार केली, भूगोलची केली, नीतिशास्त्राची केली, छंदशास्त्राची केली, गणिताची केली, अनेक विषयाचं ज्ञान आहे. परिणामतः ही सगळी पाठ्यपुस्तकं यांच्याच काळात तुम्हाला दिसून येतात. मध्यंतरीच्या काळात आपण सांगितलं बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची सुरुवात, म्हणजे सुरुवातीचे सेक्रेटरी पण नंतरच्या काळात पहिले डेप्युटी सेक्रेटरी नंतर सेक्रेटरी. आणि लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे त्यासाठी बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररीची स्थापना यांनी केली. लोकांमध्ये वाचनाची
आवड निर्माण करण्यासाठी मुंबईला काय करण्यात आली, म्हणजे सार्वजनिक ग्रंथालयाचं महत्व काय आणि लोकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करायची, यासाठी त्यांनी बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररीची सुद्धा सुरुवात कोणी केलेली आहे, बाळशास्त्री जांभेकरांनी केलेली आहे. एक क्षेत्र आहे का हो? बिलकुल नाही. अनेक क्षेत्रामध्ये कामं दिसतील तुम्हाला यांची. मध्यंतरीच्या काळामध्ये यांच्या बाबतीमध्ये एक महत्वाचा मुद्दा येतो. विविध सामाजिक असेल, धार्मिक असेल, राजकीय असेल, या सगळ्या कार्यावर चर्चा घडून आणायची आहे. म्हणजे समाजातले चांगले चांगले लोक बोलून घ्यायचे, हे काम यांचं आहे बरं का. मी एक आपण बघितलं, नाना जगन्नाथ शंकर शेठ, दादाबाई नवरोजी या आणि डॉक्टर भाऊदाजी लाड या सगळ्यांनी मिळून स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना केली होती. कधी केलेली आहे? त्याच्या अगोदर यांनी एक नवीन संस्था स्थापन केली होती, तिचं नाव होतं नेटिव्ह इम्प्रुव्हमेंट सोसायटी. नेटिव्ह इम्प्रुव्हमेंट सोसायटीचा उद्देश काय? समाजातले हुशार हुशार लोक आले पाहिजेत आणि त्यांनी चर्चा केली पाहिजे की समाज कसा असला आहे, समाजात नेमकं काय झालं पाहिजे. ही चर्चा ओपन चर्चा असायची. म्हणजे शहाण्या लोकांना बोलवणे आणि मार्गदर्शन करण्याला सांगणे, यासाठी हे नेटिव्ह इम्प्रुव्हमेंट सोसायटी आहे. आणि यातूनच पुढे चालून स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीचा जन्म आहे. म्हणजे जो नाना शंकर शेठ आणि दादाबाई नवरोजी, डॉक्टर भाऊदाजी लाड यांनी काढला, तो त्याची प्रेरणा, ते तयार करण्याची प्रेरणा यांच्यापासून आहे. म्हणजे नेटिव्ह इम्प्रुव्हमेंट सोसायटी पासून, जी यांनी सुरू केली समाजातल्या लोकांच्या चर्चा घडून आणण्यासाठी. वर्तमानपत्रातनं कोणत्या विषय नाही, प्रत्येक विषयावर लिहिलंय. विधवा पुनर्विवाहावर यांनी चर्चा केली त्यांच्या दर्पणद्वारे. स्त्री शिक्षणावर, स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करणारे हे महाराष्ट्रीयन समाजसुधारक आहेत. पहिले म्हटलं तरी चालेल की स्त्रियांना शिक्षण मिळालं पाहिजे, हा विचार पहिल्यांदा यांनीच केलेला होता. समाजामध्ये विद्वांचे जे हाल आहेत ते हाल कमी व्हावे, कारण तत्कालीन सनातनी समाज विद्वांच्या पुनर्विवाहाला मान्यता देत नाही. पण यांचं म्हणणं होतं की अहो, ज्या ग्रंथांकडे बघून तुम्ही हे सगळं मानता, त्या ग्रंथात कुठं असं काय लिहिलंय का? तर यांनी एक, त्यांचे मित्र होते बाळशास्त्री जांभेकरांचे, गंगाधर शास्त्री फडके म्हणून. या गंगाधर शास्त्री फडके यांच्याकडे एक जबाबदारी दिली बाळशास्त्रीने. बाळशास्त्रीने म्हटलं की कुठं ना कुठं तरी काय असलं पाहिजे, विधवा पुनर्विवाह संदर्भात हिंदूंच्या धर्मग्रंथात कुठं ना कुठं उल्लेख असलाच पाहिजे, तो तुम्ही शोधून काढा. कोणाला सांगितलं? गंगाधर शास्त्री फडकेंना. कारण का? गंगाधर शास्त्री फडके हे हिंदू धर्मग्रंथाचे जाणते व्यक्तिमत्व होतं. मग यांना सांगितलं कुठं आधार आहे का बघा बरं, विद्वांचा पुनर्विवाह करण्यासंदर्भात हिंदूंच्या धर्मग्रंथात कुठं आधार आहे का? ही जबाबदारी यांनी कोणाला दिली आहे? गंगाधर शास्त्री फडकेंनी. आणि पुढे चालून तुम्हाला सांगू का, गंगाधर शास्त्री फडकेंनी हे सिद्ध करून दाखवलं की बघा, विद्वांच्या पुनर्विवाह संदर्भामध्ये हिंदू धर्मामध्ये उल्लेख आहे की विधवा पुनर्विवाह करू शकतात. पण तोपर्यंत बाळशास्त्री जांभेकर यांचा मृत्यू झालेला होता. बनेश्वरला ते गेलेले होते ताम्रपटांचा अभ्यास करण्यासाठी, तिथंच आजारी पडले आणि 17 मे 1846 बाळशास्त्री जांभेकर यांचा काय झालेला होता? मृत्यू झालेला होता. मी सांगितलं फक्त 34 वर्षाचं आयुष्य, पण या 34 वर्षाच्या आयुष्यात या माणसाने काय काय साहित्यिकली तुम्ही पहा, साहित्यिक क्षेत्रामध्ये अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत. किती ग्रंथ आहे तो? तर इथंच आपण सांगितलं शून्यलब्धी नावाचा ग्रंथ यांचाच आहे, आपण ते दाखवला गेलेला नाही. शून्यप्लब्धी नावाचा ग्रंथ यांनीच लिहिलेला आहे. बालव्याकरण लिहिलं, शून्यप्लब्धी लिहिली, सारसंग्रह लिहिला, ज्योतिषशास्त्र लिहिलं, पुनर्विवाह प्रकरण नावाचं पुस्तक लिहिलं, हिंदुस्थानचा इतिहास लिहिला, इंग्लंड देशाची बखर खंड 1 आणि खंड 2 लिहिले, इव्हन हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास एक नवीन पुस्तक लिहिलं, भूगोल विद्येची नीतिमत्ते नावाचं पुस्तक लिहिलं. एवढ्या वेगवेगळ्या पुस्तकांची लिखाण बाळशास्त्री जांभेकरांनी केलेलं आहे. आणि अशा बाळशास्त्रींचा मृत्यू 17 मे 1846 ला. मग प्रश्न येतो, यांच्याविषयी काही लोकांनी काढलेले गौरवोद्गार आहेत का? तर बिलकुल. आपल्याला माहिती आहे की भारताच्या इतिहासामध्ये खूप मोठं व्यक्तिमत्व आहे न्यायमूर्ती चंदावरकर. न्यायमूर्ती चंदावरकर यांनी सांगितलं की पश्चिम भारतातले आद्य ऋषी कोण आहेत.
बाळशास्त्री जांभेकर आहे. म्हणजे पश्चिम भारताचे आद्य ऋषी अशी उपमा बाळशास्त्री जांभेकरांना कोणी दिलेली आहे? न्यायमूर्ती चंदावरकर यांनी दिलेली आहे. म्हणजे पश्चिम भारताचे आद्य ऋषी. दुसरे एक आपल्याला माहिती आहे की त्र्यंबकराव शेजवळकर एक मोठं आणखी एक नाव आहे. मराठी समाज सुधारणांमध्ये पण यांचं नाव खूप मोठं येतं. हे म्हणतात की महाराष्ट्रातील शिक्षण प्रणालीचा पाया घालणारा एक द्रष्टा पुरुष म्हणजे कोण आहे? बाळशास्त्री जांभेकर आहे. म्हणजे त्र्यंबकराव शेजवळकरांचे स्टेटमेंट आहे. बाळशास्त्रींविषयी बोलताना ते म्हणतात की महाराष्ट्रातील शिक्षण प्रणालीचा पाया घालणारे हे आद्य पुरुष आहेत. म्हणजे शिक्षण प्रणालीचा पाया यांनी घातला महाराष्ट्रातल्या, असं शेजवळकरांचं म्हणणं आहे. आपल्यापैकी सगळ्यांना माहिती यांचे शिष्य आहेत एक दादाभाई नवरोजी. आपल्या गुरुविषयी बोलताना दादाबाई काय म्हणतात? दादाबाई म्हणतात अद्वितीय विद्वान. हा माणूस म्हणजे अद्वितीय विद्वान आहे, याच्यासारखा दुसरा सापडणं शक्यच नाही. आणि होते पण तसेच विद्वान. आणखी एक शब्द दादाबाई नवरोजी यांच्याविषयी बोलतात आणि ते म्हणतात अर्वाचीन विद्या मुकुटमणी. ही संज्ञा दादाबाईंनी कोणाला दिलेली आहे? बाळशास्त्रींना दिलेली आहे. अलग लक्षात. ते बाळशास्त्री जांभेकरांच्या विषयी दादाबाईंचे स्टेटमेंट्स आहेत. त्यांनी काढलेली गौरवोद्गार आहेत. इतिहासामध्ये आपण सांगितलं, इतिहासामध्ये यांनी खूप महत्वपूर्ण योगदान दिलं. बघा, भारताचा हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास नावाचं पुस्तक यांनी लिहिलं. यासोबतच त्यांनी आणखी एक महत्वाचं पुस्तक लिहिलेलं आहे, ते म्हणजे हिंदुस्थानचा इतिहास. आधुनिक इतिहास लिहिला आहे, प्राचीन इतिहास लिहिला आहे. इतिहासावरची अनेक लेख आपण सांगितलं ना की यांनी जे काही ताम्रपट यांचा अभ्यास करून जे इतिहासावरचं लेखन होतं ते रॉयल एशियाटिक सोसायटीमध्ये सुद्धा छापून आलेलं होतं. म्हणजे इतिहासावर खूप मोठं योगदान इतिहासासंदर्भात यांचं आहे. आणि त्यांच्या या अभ्यासामुळे, त्यांच्या या योगदानामुळे बाळशास्त्री जांभेकरांना काही ठिकाणी आद्य इतिहासकार म्हणून सुद्धा ओळखलं जातं. यांनाच म्हणतात आद्य इतिहासकार आहेत, कारण इतिहासावरच्या अनेक नवीन गोष्टी यांनी बाहेर काढल्या, उजेडात आणल्या. अनेक ताम्रपटांचा अभ्यास केला, अनेक शिलालेखांचा अभ्यास केला, अनेक ऑथेंटिक हिस्ट्री समोर आणण्याचं काम यांनी केलेलं आहे. त्यामुळे यांना आद्य इतिहासकार असं सुद्धा म्हटलं जातं. या बाबतीत आपल्यापैकी सगळ्यांना माहिती आहे, सामाजिक कार्यामध्ये सुद्धा त्यांनी अनेक मोठं योगदान दिलं. आता हे जे श्रीपती शेषाद्री प्रकरण त्यांच्याच बाबतीतलं आहे. तर सामाजिक कार्यामधील यांच्या योगदानाबद्दल यांना महाराष्ट्रातील पहिले समाज प्रबोधनकार म्हटलं जातं. काही ठिकाणी यांना असा पण शब्द आहे की महाराष्ट्रातील पहिले समाज प्रबोधनकार कोण आहेत? बाळशास्त्री. कारण सामाजिक क्षेत्रातही काम आहे म्हणून हे योगदान, हे नाव त्यांना देण्यात आलेलं आहे. पण तुम्हाला, मला, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बाळशास्त्री, तुम्ही मी ज्या गोष्टीसाठी सर्वात जास्त ओळखता ते म्हणजे 6 जानेवारीला त्यांचा जन्म आणि 6 जानेवारी 1832 मराठीतलं पहिलं वर्तमानपत्र यांनी याच दिवशी सुरू केलं. म्हणून 6 जानेवारी हा यांच्या आयुष्यातला महत्वाचा दिवस. म्हणून हा दिवस आज आपण पत्रकार दिन, मराठी पत्रकार दिन म्हणून पाळतो. हे पण माहिती असलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, मराठीतलं पहिलं वर्तमानपत्र यांनी सुरू केलं म्हणून यांना मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणतात, आहे का नाही? तर ही सगळी कामं कोणाची आहेत? बाळशास्त्री जांभेकरांची आहेत. तर बाळशास्त्रींच्या विषयी यांनी काढलेले सगळे काय योगदान आहेत. इथं थांबू. काही डाऊट आहेत?